बाप रे बाप दुर्गा, काय झालं हो? आज तर काही मऊ पडला ना. पुष्कळ आणली आज तर तू मऊ वेचून. काल तर थोडासाच आणली होती ना. अहो ते काय झाला, परवाच्या दिवशी ना बंदर आले होते. सगळा कुच्या काच्या मोडमाड केला होता. तर काल काही मोह पडले नाही, म्हणून ना काल काही मोह जास्त भेटले नाही, म्हणून मग आज मी लवकर गेली होती. असा का? मग आज बंदर नव्हते का? नाही नाही, बंदर बिंदर नव्हते. तू कशाला इकडे उन्हामध्ये बसली आहे? अहो बाबा, आता शेळ्या पाठरा यायची वेळ झाली ना. पाहावं लागते मग, नाही तर माझी मेहनत सगळी वाया नाही जाईल का? आल्या शेळ्या बिळ्या भिडतील नाही मोहावर. तर मग आता जेवण बिवण देशील का नाही का? घेऊन घेतले असते तर. आता इथं बसली आहे ना मी, शेळ्या पाठऱ्या पाहते. असा म्हणजे आपल्या हाताने घेऊ नाही? नाही घेत असाल तर थांबा इथं, मग ताट बनवून देते ना, येते मग मी इकडे. राहू दे मीच घेतो. तर मग मी पहिले तोच तर म्हटले ना, घेऊन घ्या म्हणून. चल हो ना, तर बाजूला हो ना. तिथं रस्त्यावरच बसून गेली दरवाज्यावर कशी तर. घ्या जा. बारीक हड्डीत आहेत पण मोठी जागा लागते जासाठी, नाही? घरी आला माणूस तर बायको अशी नाही म्हणत का जेवण देऊन देईन का काही म्हणून. आपल्याच हाताने घ्यावं लागते. हे कोणता कशासाठी आले बाबा? दुर्गा, ये ना कोणता, ये इकडे ये ना कोणता, बस ना. नाही नाही दुर्गा, बसत वगैरे नाही. मोहाची जागली करत आहे वाटते, नाही? हो, आता ह्या शेळ्या वगैरे जातील की नाही, आता त्यांची याची वेळ झाली तर म्हणला थोडा वेळ बसतो इथं. आल्या वगैरे तर सगळ्या भिडून जातात. हो बरोबर आहे. घर आहेत वाटते मोह, नाही? मस्त पडले ना मोह. तर किती झाड आहेत तर मोहाचे? एकच आहे ना मोहाचं झाड. असा घर असेल आता, म्हणून एवढे निघाले, नाही? हे का घेऊन बसली बाबा. एवढे निघाले तेवढे निघाले. कोणता कशी का आली तर अशी तर येत नाही ना. अरे दुर्गा, मी नाही का पापड बनवत आहे तर बोलबायसाठी आली. पापड लाटायला येशील म्हणून. असं का? पण आता मला तर हे मोह पावा लागतात. भाऊजी असतील ना तुमच्या घरचे घरी? हो, आता आले, जेवण करून राहिले. दुपारभर राहतात वगैरे, मग 4 वाजे जातील. तर ते पाहतील ना, येऊन जाशील थोडा वेळ, पापड लाटू लागशील. हो, आता पाहते. आता किती पायल्याचे बनवते तर कोणता पापड? 4 पायल्या तांदूळ टाकली आहे. आता 2 पायल्याचे बनवते, मग उद्या 2 पायल्याचे बनवेन. आता एकाच दिवशी 4 पायल्याचे बनवला तर तसेही मग त्रास येते ना, हात दुखते, नाही का? हो बरोबर आहे. विचारतो यांना, पाहतात का तर मग येते तसे. दुर्गा, लाटणं आणशील ना सोबत, येशील तर. आणि दुर्गा, तू नाही बनवत का पापड वगैरे? बनवते ना, कालच तांदूळ टाकली, भिजू टाकली कालच तांदूळ. आता उद्या काढेन. आता हे मोह बिव वेचायला जावा तर काही वेळ मिळत नाही. तिकडूनही आला तर थकल्यासारखं वाटते ना, म्हणून म्हणलं आता 2-3 दिवस नाही बनवत. आणि सायंकाळी मग अजून 4 वाजे भेंड्या तोडायला जावं लागते त्या मंजुळा काकूच्या वावरात. असं का? दररोज जाते का? नाही, एका दिवसाआड. आता काल गेली होती, आज नाही जात. असं किती रुपये देते तर मग? 4 वाजेपासून जाते, किती वाजेपर्यंत तोडते? 2 तास नाही का, 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत 50 रुपये देतात. चांगलं आहे ना. नाही तर का, भाजीपालाही होते आणि रोजही निघते. ए मम्मी, किती उशीर लावली तू? अरे का करू सोनू, मी गेली बापा वावरामध्ये तर एकही मोह पडला नव्हता. मग चांगली 1 तास बसली तर थोडा थोडा पडला हा, तर आणली. हो ना मम्मी, काल तर पप्पाजीने पुष्कळ सारे आणला होता, तू तर थोडासाच आणली वेचून. हो तर होतच नाही ना, मी गेली तर मोह कोण वेचून नेला का केला तर का माहित, एकही डोमरा नव्हता पडला. ए मम्मी, काय झालं? मम्मी, यांना मऊ म्हणतात का? हो का? नाही तसं नाही मम्मी, मोहाचे झाड म्हणतात. तर हे मग झाडाचे का फुलं आहेत की फळं आहेत ते सांग बरं. अरे हे मोहाच्या झाडाचे फुलं आहेत, फुलं, यांनाच मोह म्हणतात. असं का? अरे सोनू, आपले सबस्क्रायबर्स आहेत ना, त्यांनी पण मला प्रश्न विचारला की मोह म्हणजे काय. 1 वेळा नाही 2 वेळा विचारला बापा. तर आता मला माहित नाही आहे तुम्ही कोण आहात, तर ताई आहात, भाऊ आहात की कोण आहात, आणि तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता ते पण मला माहित नाही आहे. पण आम्ही झाडपट्टी एरियामध्ये राहतो आणि आमच्याकडे मोहाचे झाड खूप सारे राहतात. वावरामध्ये चांगले मोठे मोठे मोहाचे झाडं राहतात आणि त्या झाडाचे तर हे फुलं आहेत, पण यांना मोहच म्हणतात. आणि हे मोह ना खूप फायदेशीर आहे. ताजे ताजे मोह, सकाळी 4-5 मोह खाल्ला दररोज तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपल्या हड्ड्या पण मजबूत होतात.
ए मम्मी, ह्या मोहापासून दारू बनवतात ना? हो हो, देशी दारू म्हणतात त्याला, ते बनवतात ह्या मोहापासून. आणि हे मोहाचे फुलं जास्त खायचे नाही आहेत हं? दररोज 5-6 फक्त खायचे. जास्त खाल्ल्याने नशा येते म्हणतात. अरे रे सोनू, का पडल्या? पाय पाय पाय, काय पडल्या सोनू? पाहत आहो मम्मी. ह्या ललिताला काय झाला बापा? ललिता, काय झाला? का सांगू शांताताई, कुठे गेली होती तर तू? गेलो होतो बाबा सरकारी दवाखान्यामध्ये. सरकारी दवाखान्यामध्ये कशासाठी? तब्येत बरी नाही आहे का? हो, आता तसेच काहीतरी समजा. काय झालं, ताप वगैरे येते का? नाही नाही, ताप गिप नाहीये. हा मुळव्याध, मुळव्याध बाबा, मुळव्याधचा त्रास आहे. संडास कडून आला का एवढा त्रास होते, काही सांगा नको. कोम आलाय का? हो ताई, कोम आलाय. त्या गावठी औषधी केलो पण काही आराम नाही होऊन राहिला. आता म्हणलं सरकारी दवाखान्यात जाऊन पाहतो, तिथं भेटते म्हणतात मुळव्याधची औषधी. तर मोठा त्रास आहे शांताबाई. भेटली का मग औषधी? भेटली नाही ना बाबा. आज आता रविवार, दवाखाना बंद होता, लक्षातच नाही आला का रविवार आहे म्हणून. ललिता, एक उपाय करशील का? सांगू का औषधी? हो ना शांताबाई, आता जे कोणी जे जे सांगतात ते करतो. आराम झाला पाहिजे फक्त. तू करून तर पाय, उपाय करून तर पाय, मग म्हणशील मला आराम नाही होईल तेव्हा. हो हो शांताबाई, सांगा सांगा लवकर. ललिता, हे मुठभर मोहन आहे, हे मोहन येऊन का करू बापा? सांगतो ना मी. तूप आहे का घरी? तूप? हो हो आहे, पण म्हशीचा आहे, गाईचा नाही आहे. चालते चालते, कोणताही चालते, म्हशीचा गाईचा कोणताही तूप चालते. 2 चम्मच तूप घेशील, त्याला चांगला गरम कर ना, मग त्याच्यामध्ये हे 7 मोहाचे फुलं टाक. हे मोह आणि चांगले तळून घे त्यांना, आणि मग ते खा. असं का? असं केल्यानं मुळव्याध आराम होते का? तू करून तर पाय, मग सांगशील आराम होते की नाही म्हणून. पण ललिता, सकाळीच खावं लागते जेवणाच्या आधी, आणि मग हा खाल्ल्यानंतर 1 तास काहीच नाही खायचा प्यायचा, काहीच नाही. असं म्हणजे तुपात भाजून घ्यायचं ते 7 मोहाचे फुलं, म्हणजे हे मोह, आणि मग ते खायच्या. मग ते खाल्ल्यानंतर 1 तास काहीच नाही खायचा, हो ना? असंच ना? हो हो तसंच. पाय तू 8 दिवसात पूर्ण गायबच होते तुझ्या मुळव्याध. करून तर पाय. हो बापा, आता एवढी औषधी केलो, आता हाही करून पाहतो. शांताबाई, मग मुठभरच कशाला? जास्त वास्त देऊन द्या ना मग. नाही नाही ललिता, हे ताजेच खावं लागते. आता जेवण झालं का तुझ्या? नाही ना बापा, जेवली गिवली काही नाही. आता मग आता खाऊन घे, उद्यासाठी. मग उद्या येशील, मग उद्या नेशील वाटल्यास. असं का? ताजेच मोह पाहिजे का याच्यासाठी? हो हो ताजेच पाहिजेत. बघा बापा, आता मी तुम्हाला मोह म्हणजे काय आणि मोहाचे फायदे वगैरे सांगितली. आता समजलं असेल अशी आशा करते मी तुम्हाला. आणि कोणाला जर पित्ताचा प्रॉब्लेम असेल किंवा डोका दुखत असेल तर त्यांनी पण दररोज सकाळी 5-6 मोह खायचे, म्हणजे आरामच होऊन जाते. असे आहेत बा मोहाचे फायदे. तर मग सांगा कमेंट्समध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की नाही मिळाले, तुम्हाला समजला की नाही समजला म्हणून. चला तर आता पुढची व्हिडिओ बघा, मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. द्या ना तर शांताताई. हो, आता एखादी पन्नी गिन्नी पाहावं लागेल. अरे सोनू, एक पन्नी आण बरं तिकडून. ताई, कधी आली तर तू वावरातून? झाला अर्धा तास आली. तर काहून घरी आली होती का? हो ना ताई, आली होती. सोनूनं सांगितलं नाही का? नाही ना बाप्पा, सोनूनं तर काहीच नाही सांगितलं. वाटलाच होता मला, म्हणून म्हणलं आता एकदा अजून घरी जात होती वापस, तर म्हणलं चालली जाते ना सांगून देते. का सांगायचं आहे का? ताई पापड बनवून राहिली की नाही, तर म्हणून सांगायला आली होती. असं का? हो येतो, पण आता थोडासा वेळ लागेल, जेवण वगैरे व्हायचंच आहे. आंघोळ बिंघोळ करते, जेवण करते ना मग येते. हो ठीक आहे ना ताई. आणि ताई, मोह तर थोडीशी आणली ना तू, तर वजाडले का तुमचे? का सांगू गुंता, आता तुझे भाऊजी गेले काल लग्नाला, दररोज तेच जातात लवकर. तर आता मी आज गेली स्वयंपाक बिंपाक करून, उशीर झाला मला थोडा, तर माहित नाही कोण वेचला का केला. मोहच नव्हते झाडाखाली एकही पडले. मग थांबली बाबा 1 तास, तर ते थोडासे पडले तर वेचून आणली. मग काल तुझ्या भाऊजीनं चांगले टोपला भर आणला होता, याच्यापेक्षा दुप्पट होते. मी ना ताई दुर्गाच्या घरी गेली होती, तिलाही सांगायला पापड बनवायसाठी येशील म्हणून. त्यांच्या मोह तर खूप पडत असेल बाबा, चांगला 2 टोपले मोह दिसला मला, वाळू टाकला. काय म्हणते तू? ते तर म्हणत होती ना थोडासाच पडते म्हणून, अर्धा कश टोपली निघते म्हणत होती.
असं आत्ता समजलं मला. तिनंच वेचलं नसेल मोह माझ्या. भलतीच शहाणी बायको आहे. तू आणली ना ताई हे मोह, त्याच्यापेक्षा 3 पट मोह आहेत तिच्या घरी वाळू टाकले. आणि बासी नाही आहेत बरं का, आजचेच आहेत. असं तेच असेल मग. तिनंच वेचून नेलं नसेल ना. मी वेचायला गेली मोह वेचायला, तर आली बापा ते आणि म्हणते बंदर आले असतील तर गाईडोर आले असतील अशी म्हणत होती. चालूबाई आहे ना, ते माहीत असेल तिला भाऊजी आज येणार नाही आहेत म्हणून. हो, काल मीच सांगितली होती तिला. म्हणली होती थोडंसं लक्ष ठेवशील म्हणून, मी उशिरा येईन म्हणून. मस्त सापच केलं ना तिनंच. आणि म्हणते माझाही मोह पडला आहे का नाही, का गाई ढोरानं खाल्ला, अशी तशी म्हणत होती. आता मी जाऊन नाही बघितली बाबा तिच्या मोहाखाली. ताई जा ना मग, जा ना मग म्हण तिला माझे मोह वेचले म्हणून. आता का करते कोणता आता जाऊन. तिला व्यस्तांनी मी काही पाहिली नाही, काही नाही. ना जाईन आणि भांडण होईल फालतूमध्ये. आता मी बघितली असती किंवा कोणीतरी पाहिला असता तर जमला असता, मग म्हणायला तिला बरोबर झाला असता. हो, तोही बरोबर आहे म्हणा. पाहिलाच नाही आणि तिला म्हणून तर ते तर उलटीच बोलेल नाही का. जाऊ दे, का करते आहे उपरवाला पाहत बसेल. ते खोटी बोलली ना, बघशील तिला तिच्या प्रायश्चित होईलच, मी म्हणते ना. नाही होत ताई, तसं काही नाही राहत. नाही नाही, तू बघशील तर. बापरे बाप, सगळे मोह खाल्ला रे आहे ना रे. बापा बापा, 2 मिनिट झाला फक्त गेलो तर तिकडे बाथरूमला. हो, का करता. पहा म्हणली थोडीशी बाथरूम कडून येतो म्हणली. हे देवा, सगळे खाल्ला रे, मऊ खाल्ला रे सगळे रे. हेट 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 हेट. काय ना किती बेडर आहे. जाऊन नाही राहिल्या. हेट 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 हेट. कुठं गेली होती तू तर इथंच बसली होती ना. अहो, तुम्हाला सांगितली ना मी बाथरूमला जाते म्हणून, पाहाल म्हणून, लक्ष ठेवाल म्हणून. का बहरे होत्या का. पागल बायको, बरं व्हायला सांगते. पहा ना बापा, मेहनतीनं वेचून आणलो ना हे खाऊन राहिल्या बकऱ्या. भगवानाजी जातही नाही, मोठ्या बेडर आहेत. भगव ना, मला बरे बुरे करते. हट 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 हट. हो, आणा ना काळी, आणा ना. हे मोठे बेडर आहेत. चांगला भेटला खायला. इथून जाऊन नाही राहिले. अर्ध्याला जास्त मोहा खाऊन टाकला माझे. उठ बाजूला उठ, तुझ्या नाही होत. अरे 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 ओ, जाऊन राहिले भगवा भगवा भगवा. अरे 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 हट हट हट. हे देवा, माझे सगळे मऊ खाल्ला. अर्धे मऊ खाल्ला, अर्धे ठेवला बाबा. माझी मेहनत गेली सगळी वाया देवा. दररोज इथंच वाढू टाकतो, पण एक दिवस नाही खाल्ला ना, आज खाल्ला. गेल्या दुर्गा, गेल्या शेळ्या गेल्या. आता गेल्या तर का करू. मोह आता खाल्ला ना. खाऊ दे, त्यांच्या हिस्साचे असतील ते, त्यांनी खाल्ला, खाऊ दे. हो हो, बरोबर म्हणून राहिले तुम्ही. अरे अजून आलं का. हट. शांताबाईच्या मोहाची चोरी केलो मी. सगळे मोह वेचून आणलो म्हणून या बकऱ्या आल्या असतील नाही का. शांताबाईनं म्हणलं तर बरोबरच आहे, देव पाहिल म्हणून. खरंच आहे. बेकार आहे बाप्पा कोणाच्या वस्तूची चोरी करणे. तेवढे शांताबाईच्या मोहाचे मोह वेचून आणलो, तेवढे सगळे खाल्लं बापा शेळ्यानं. हॅलो हॅलो. हॅलो सरपंच भाऊ. बोला. अरे आवाज येऊन राहिली का. हो ना, आवाज येत आहे ना. का बापा, कालपासून फोन लावून राहिलो तुला, फोन नाही लागून राहिला. अजी सरपंच भाऊ, माझा मोबाईल थोडा बिघडला होता, दुरुस्तीला टाकला होता, आताच आणून झाला, 1 तास झाला. असे मोबाईल बंद नको ठेवत जाऊ बाबा. आता गावी यावं लागला असता फालतूमध्ये. नाही, तसं आज फोन करणारच होतो मी. ते म्हटलं तुम्ही बायांचं सांगणार होते ना पोळ्याच्या काही. सांगितलं नाही. पोळ्या बनवणाऱ्या बाया ठेवाव्या लागतील की नाही तर. हो, तर त्याच्यासाठीच तर फोन करत होतो कालपासून तुला. तर मी का म्हणतो, त्या पोळ्या वगैरेच्या टेंडर तुझ्याकडेच राहील. आणि ते बफे सिस्टीम राहील. तर वाढायचे मुलं वगैरे माणसं गिंसं तुझ्याकडचेच पाहिजेत. हो, मी मागेच तर तुम्हाला सांगितलो, आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे. हो, तर पैसे सांगून दे बाबा किती लागतील तर. आता तुम्ही म्हणून जास्त नाही सांगत. 15,000 रुपये लागतील. बापा 15,000 रुपये का. तू तर त्या दिवशी 6,000 म्हणला ना. नाही, मी तर 10,000 म्हणलो. तर त्याच्यामध्ये बाया वगैरे नव्हत्या पोळ्या बनवणाऱ्या. सांगी म्हटलं तुम्ही. अरे नाही 10 नाही 6 म्हणलं. नाही सरपंच भाऊ, तुमच्या ऐकण्यात गैरसमज झाला. मी 10,000 म्हणलो. बरं ठीक आहे, 10,000 म्हणलं.
मग तर ते बाया वगैरे पोळ्या बनवणाऱ्या सांगीन म्हटलं तर 1,000 रुपये जास्तचे लागेल म्हणत होता तू तर. आणि एका वेळेस आता म्हणते 15,000 रुपये. अजी सरपंच भाऊ, त्या ताट्या बाट्या घासणाऱ्या बायाही लागतील, पोळ्या बनवण्यासाठी बाया लागतील. का त्या रोजिया महाग झाल्या ना बायांच्या. मग आता म्हणलं पोळ्या वगैरे बनवणाऱ्या बाया नाही राहतील, नाही लागणार तर म्हणलं 1,000 रुपये जास्तचे देऊन द्याल. आता 250 रुपये रोजी म्हणतात ना बाया, पहिले 150 रुपये रोजीने येऊन जात होते. आता त्यांनाही काय म्हणायचं आहे बाबा, सकाळपासून येतात सायंकाळपर्यंत. मग आणि तुम्ही ते जेवणामध्ये आयटमही 2-4 प्रकारचे सांगितलं, मग तरी तुम्हाला कमीच सांगितलं मी. आता दुसरा राहिला असतं तुमच्या जागी तर 18-20 हजारापर्यंत खिचलो असतं मी. बाप रे बाप. अजी सरपंच भाऊ, 20 तर जवळ राहावं लागते ना स्वयंपाक करताना, पोळ्या बनवताना. आणि मग तुम्हाला टेन्शनच नाही, सगळं आमच्याकडे राहिल्यावर टेन्शनच नाही. हा तो बघायचा, फक्त आमच्याकडे सामान देऊन द्या, आम्ही बरोबर करतो. मग पाय आताही सांगतो, स्वयंपाक 1 नंबर पाहिजे. काही कमी जास्त पाहिजे नाही, नाही तर मग पैसेच नाही देणार मी. नाही, स्वयंपाकाची जबाबदारी आमची. फक्त तुम्ही त्या मधामध्ये काही बोलायचं नाही. तुमच्याकडले कोणी माणसं बोलायचे नाही, नाहीतर मग कोणी कसे असतात, आम्ही आपल्या मताने बनवतो आणि येऊन मग टोमका मारतात. रे एवढा तेल लागेल का, एवढा तिखट लागेल का, हा असाच काऊन केला तर तसाच काऊन केला, असं चालणार नाही. नाही बाबा, तू आपल्याच मतानं बनवशील, पण व्यवस्थित स्वयंपाक पाहिजे. सगळ्या भाज्या व्यवस्थित, सगळे आयटम व्यवस्थित. ते काय दही वडा पाहिजे, दही वडा. हो. आणि सरपंच भाऊ, तुम्ही 3,000 दिले ऍडव्हान्समध्ये. थोडे पाठवा ना 5,000 रुपये. अरे तर बापा देतो ना. का कुठे परून चाललो का? काम तर होऊ दे. पहिलेच मागून राहिलं, आता दिलो ना मी 3,000 रुपये ऍडव्हान्समध्ये. चल ठीक आहे मग. मग ते लाडू वगैरे बनवायचे आहेत. किती तारखेला येतो मग? 24 तारखेला येतो ना. 24 तारखेला बनवून देतो लाडू वगैरे. आणि मग 25 तारखेला सकाळपासून स्वयंपाकच. हो चालते. अहो, कोणासोबत बोलत होते? आपला आचारी स्वयंपाकवाला, त्याला लावलो होतो ना फोन. बापा, तुम्ही तर कालच लावतो म्हणत होते ना फोन. अरे काल लागला नाही फोन त्याचा. असं का म्हणते मग? काहीतरी 15,000 करत होते ना. अरे स्वयंपाकाचे 15,000 रुपये लागतील म्हणते तो. बापा, तुम्ही तर काहीतरी 8,000 का काहीतरी म्हणत होते ना. अरे त्याने 10,000 म्हणलं तर मी 6,000 ऐकलो. आता म्हणलं बाया वगैरेच्या होईल तर 8,000मध्ये होऊन जाते, म्हणून तुला 8,000 म्हणलो होतो. का बापा, तुम्ही ना बरोबर ऐकत नाही. आता बरं झाला, नाही तर मग वेळेवर झंझट आली नसती का. म्हणूनच तर मी म्हणत होती, एवढ्या स्वस्त्यामध्ये कोणते आचारी मिळाले बाबा. आता तर आचार्याचे भाव मोठे वाढले आहेत. हो, तोही म्हणत होता बायांची रोजी वगैरे वाढली म्हणे. आता आम्ही घेतो म्हणे 18,000 20,000पर्यंत, पण आता तुम्ही आहात म्हणून कमी करतो म्हणत तुमच्याकडून म्हणे. बघा हो, स्वयंपाक चांगला पाहिजे, नाही तर मग म्हणेल की कमी घेतलं तुमच्याकडून. असा झाला तसा झाला स्वयंपाक फालतूमध्ये. तसं पाहिजेच नाही वांदे. मग सांगितलं ना, आता तू इथं उभी होती, ऐकली ना, सांगितलं तरी. सगळं झालं ना. त्याच्यात बाया वगैरे सगळं सांगितलं ना तुम्ही, पोळ्या वगैरे बनवायसाठी, भांडे वगैरे घासायसाठी सगळे बाया त्यांच्याच राहतील म्हणून. हो, सगळं बरोबर सांगितलं मी. सगळा टेंडर त्याच्याकडेच राहील. हो, तेच म्हटलं बाबा. आता पहिल्यासारखा काही जमाना राहिला नाही. आता कोणत्याच बायानं काम नाही करत. जेवण करतील ते ताटी त्या खुर्चीवरच मांडून ठेवतील, पण घासायला तिकडे नेऊन ठेवणार नाही. अशा पण बाया आहेत. कोणाला म्हणाल मग? सगळे आपलेच राहतात. त्याच्यासाठी 1-2 बाया जास्तीच्या सांगून दिला तो पडते. हो, तर हे घरकामासाठी बाया सांगून देशील ना. सांगितली नाही का? सांगून दे. 2 बाया सांगून दे. आणि ते गहू साफ करायसाठी सांगितली का बायांना यायला? नाही, आता कामच झाले. आता जातो म्हणत होती सांगायला. आता माधुरी जाईल म्हटली सांगायला. उद्या तिचा पेपर आहे, अभ्यास करून राहिली. शेवटचा पेपर आहे का उद्या? हो, शेवटचाच आहे म्हणते. हो, मी काय म्हणते, ते सामान राहिलं ना, दहेजचा सामान राहिला घ्यायचा, तर कधी जाऊन मग? मी काय म्हणत होती, दहेजचं सामान वगैरे घेऊन टाकला असता. हो, तर उद्या जावं लागेल ना. आज तू गहू वगैरे साफ करायसाठी बोलवून टाक बायांना. अहो, तर एका दिवसात होतात का? गहू तांदूळ आहेत ना साफ करायचे, एका दिवसात नाही होत ना. त्याच्यापेक्षा आज म्हटलं सामान वगैरे आणून टाकला असता दहेजचा घेऊन, आणि मग उद्या गहू परवा तांदूळ वगैरे होऊन जातात साफ करून. मग तशी म्हणते का? ठीक आहे ना, तसं करू. इंदू
कोणतं सामान घ्यायचं आहे तर दहेजचा? महाराजा पलंग तर सांगून झालीच आहे. हं? आणि सोफाही झाला आहे, महाराजा सोफा. हो ते तर झाले आहेत म्हणा, पण हा चिल्लर सामान लागते ना. आणतात ना सामान, आणतात ना. दहेज देतात ना लोक. आपण नेलो तर ते नाही देतील का? हो आणतात, पण आपल्या घरी पण घ्यावं लागते. 2 गंज, 4 ग्लासी, 4 ताट्या, 1 गडबा, ते काशाची ताट वाटी, असं सामान घ्यावं लागते ना घरी. आणि तुझा भाऊ कोणता सामान घेऊन राहिला? आता तो महाराजा सोफा घेईन म्हणत होता, तर तुम्ही तर बनवायला दिला. अरे आपण आपल्या पसंतीनं बनवला ना, ते चांगले होतात मजबूत. ते रेडीमेड चांगले होत नाही. त्याला म्हणावं लागेल मग पैसे देऊन दे म्हणून, आणि त्या सोप्यावर त्याचं नाव लिहून टाकावं लागेल. हो, आणि माझी काकू घेईन म्हणे, कूलर घेईन म्हणत होती काकू. मी का म्हणतो इंदू, आपण आपल्या पसंतीनं चांगलं सामान घेऊन टाकू, चांगला मजबूत पाहून. मग आता माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, त्यांना का घ्यायचं आहे, मग पैसेच द्या म्हणावं लागेल आणि त्या सामानावर त्यांचं नाव लिहून टाकावं लागेल. हो तर त्यांना आधी सांगावं लागेल ना, नाही तर मग तुम्ही इकडे घ्या, अजून ते पण घेतील तिकडे. हो तसंच करतो, त्यांना सांगून देतो. कसं डबल डबल सामान झालं नाही पाहिजे. चल ना तर मग कर तयारी. सामान घेऊन आणून टाकू आज. हो हो, मग उद्या मी त्या बायांना बोलवते आणि गहू तांदूळ साफ करून घेते. लवकर येणं होईल तर सायंकाळीच जाऊन सांगून देईल, उद्या गहू साफ करायला याल म्हणून. तो सामान पाहिली का, पूर्ण बरोबर आहे ना? काही चुकला बुलला असेल तर मग आणावं लागेल ना. नाही नाही, आहे ना, सगळ्यात बरोबर सामान आहे. कर कर पटकन तयारी कर मग.